भारतात जवळजवळ सगळेच जण दिवाळीची वाट पाहत असतात। त्यातले अर्धे जण दिवाळीची सुट्टी मिळेल म्हणून वाट पाहत असतात, तर अर्धे दिवाळीत बोनस मिळेल म्हणून। त्यात फक्त फराळ खाण्यासाठी सुद्धा काही जण दिवाळीची वाट पाहत असतील। आता दिवाळी म्हणजे आनंदी आनंदगडे आणि तेही चोहीकडे असा सण आहे। त्याची वाट सर्वजण पाहणारच। पण दिवाळी म्हटलं की अजून एक गोष्ट आकर्षणाचा केंद्रबिंदू असते, ती म्हणजे फटाके। फटाके फोडणं हे घातक आहे। काही राज्यांनी त्यावर बंदी घातली आहे, तर काही राज्यांमध्ये विशिष्ट वेळेतच फटाके फोडले जावे असे नियम आहेत। पण हे काही असलं तरी फटाक्यांचं आकर्षण प्रत्येकाला असतं आणि प्रत्येक जण दिवाळीत फटाके फोडतोच। आता प्रत्येक फटाक्यांच्या फुटण्याचा आवाज वेगळा आणि फुटल्यानंतर निघणारी रंगीबेरंगी आग वेगळी। त्यामुळे तुम्हालाही प्रश्न पडला असेल की फटाके सर्वात पहिले तयार कसे केले असतील। याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय रंजक गोष्टी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। आता अनेक इतिहासकारांचा असा विश्वास आहे की फटाक्यांची सुरुवात ही एका दुर्घटनेने झाली आणि तेही प्राचीन काळात चीनच्या लिउयांग या शहरात। एका आचार्याकडून जेवण बनवताना चुकून पोटॅशियम नायट्रेट आगीत पडलं आणि त्यामुळे त्यातून रंगीबेरंगी ज्वाळा निघाल्या। त्यानंतर त्यानं कोळसा, सल्फर आणि पोटॅशियम नायट्रेटची पूड तयार करून ती आगीत टाकली। त्यामुळे जोरदार स्फोटासारखा आवाज झाला, पण यावेळी रंगीबेरंगी ज्वाळा निघाल्या नाहीत। ही घटना म्हणजे फटाके निर्मितीची पहिली सुरुवात होती असं म्हटलं जातं। आता अशी एक प्रसिद्ध कथा आहे की इसवी सन 600च्या सुरुवातीच्या काळात कधीतरी एका चीनी रसायन तज्ञाने पोटॅशियम नायट्रेट, सल्फर आणि चारकोल याची पावडर एकत्र करून काळ्या रंगाची एक पूड तयार केली। ही पूड म्हणजेच गन पावडर, जिला आपण दारू म्हणजेच बारूद म्हणतो। या गन पावडरचा सूर्याच्या उष्णतेमुळे स्फोट झाला। त्यानंतर ही पावडर पोकळ केलेल्या बांबूच्या काड्यांमध्ये आणि नंतर कडक कागदाच्या बनवलेल्या नळ्यांमध्ये ओतली आणि फटाक्यांचा शोध लागला। फटाक्यांसाठी चीनी लोकांनी बांबू वापरले। त्याचं कारण म्हणजे पूर्वी चीनी लोक बांबू आगीत टाकत, तापल्यानंतर ते फुटत असत। या आवाजामुळे नकारात्मक विचार, वाईट आत्मा दूर जाऊन सुखशांती लाभते असं चीनी लोक मानत होते आणि म्हणूनच मग फटाक्यांचा वापर सणासुदीच्या काळात, विवाहाच्या प्रसंगी होऊ लागला। 13व्या शतकात फटाके बनवण्याची कला आणि फटाके हे चीनमधून युरोपमध्ये पोहोचले। 15व्या शतकापर्यंत फटाके धार्मिक उत्सव आणि सार्वजनिक मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात वापरले जात होते। युरोपमध्ये फटाके निर्माण करण्याचं श्रेय इटालियन लोकांना जातं। युरोपीय शासक खास करून त्यांच्या महत्त्वाच्या प्रसंगांना, त्यांच्या महाल आणि किल्ल्यांना उजळवण्यासाठी फटाक्यांचा वापर करत। चीनमध्ये फटाक्यांचा शोध लागला ही माहिती सगळीकडे उपलब्ध आहे, पण भारतात सुद्धा फटाक्यांचा उल्लेख हा फार पूर्वी केल्याचा आढळतो। संत कवी एकनाथ यांनी 1570 मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकातील कवितेत महाभारत कालखंडात रुक्मिणी आणि भगवान श्रीकृष्णाच्या विवाहाच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी झाल्याचा उल्लेख आहे। त्याशिवाय एकनाथ महाराजांच्या 1500 वर्ष आधी लिहिलेल्या शुक्रनीती या ग्रंथात गन पावडर, गन आणि तोफांचा उल्लेख आहे, ज्यामध्ये गनला नलिका अस्त्र, तोफेला बृहद नलिका आणि तोफेत टाकण्यात येणाऱ्या गोळ्याला बृहद गोलम असं म्हटलंय। म्हणजे भारतात त्याकाळी फटाके असण्या नसण्याचे पुरावे नसतील तरी भारतात त्याकाळी गन पावडर आणि दारूगोळा असण्याचे पुरावे नक्कीच आहेत। जेव्हा चीनमध्ये 10व्या-12व्या शतकात अग्निशास्त्रांचा म्हणजे दारूगोळ्यांच्या टेक्नॉलॉजीचा विकास झाला, त्यानंतर 12व्या ते 14व्या शतकात मंगोल साम्राज्याच्या काळात दारूगोळ्यांच्या बाबतीत चीन आणखी प्रगत झालं। दिल्ली सुलतानतेच्या मंगोलांशी असलेल्या संबंधांमुळे चीनी आतिषबाजी तंत्र भारतात सुद्धा पोहोचलं। भारतात फटाक्यांचा पहिला वापर झाल्याचा उल्लेख हा 1443 मध्ये दिसून येतो। विजयनगर साम्राज्याच्या दरबारातील राजदूत यांनी त्या काळच्या महानवमीच्या उत्सवात केलेल्या आतिषबाजीचा उल्लेख केलाय। मग हळूहळू भारतात सुद्धा सणासमारंभाला फटाक्यांचा वापर होऊ लागला। आज भारत हा चीन नंतर सर्वाधिक फटाके निर्माण करणारा देश आहे। तामिळनाडूच्या शिवकाशी शहराला भारताच्या फटाक्यांची राजधानी म्हणतात। या शहरात फटाके तयार करण्याच्या जवळजवळ 8000 छोट्या मोठ्या फॅक्टरीज आहेत। आता महत्त्वाचा प्रश्न, आपण दिवाळीत फटाके का फोडतो? तर दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण दिवाळी साजरी करतो। फटाके हे विजयाचं प्रतीक आहे असं मानलं जातं। त्याशिवाय फटाके हे आनंद व्यक्त करण्याचं एक साधन आहे, म्हणूनच आपण दिवाळीला पूर्वीपासून फटाके फोडतो। फटाके हे दिवाळीच्या सणात महत्त्वाची भूमिका निभावत असले तरी त्यांचा पर्यावरणीय आणि आरोग्यावर होणारा प्रभाव याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे।
बाकी तुम्हा सर्वांना गाजावाजातर्फे दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.